पोटाची भूक मिटवणारे मोत्याचे झाड. पण निर्माण करणाऱ्या मोत्याच्या निर्मात्याला म्हणजे आपल्या शेतकऱ्याला मोत्यासारखा मोबदला मिळतो का? तर उत्तर येईल नाही. आज न उद्या जमील या आशेने वर्षानुवर्ष राबतो, पण त्याचं कधीच जमत नाही. त्या जमिनीवर अवलंबून असलेले व्यवसाय करणारे कीटकनाशक विक्रेता किंवा त्या कंपन्यांचे मालक, त्यांचे मात्र मजेत. विकत घेणारे व्यापारी पण शेतकऱ्यांपेक्षा मजेत. कारण जे धान्य उत्पन्न केले त्याला आलेला खर्च माहीत असूनसुद्धा त्याचा भाव तो स्वतः ठरवू शकत नाही. हे दुर्दैव. अरे, चिमणीच्या चोचीमधील दाण्यापासून 7 स्टार हॉटेलमधील मेनूपर्यंत सर्व काही शेतकऱ्याच्या शेतामधूनच आले. उगीच नाही म्हणत जगाचा पोशिंदा. त्याची काळजी घ्या, नाहीतर कितीही झालं तरी सोनं नाणं पैसा नाही खाणार.